नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण करत आहोत वरणफळं. आजची रेसिपी माझी आई करत आहे. तर इथे आपण तूर डाळ आणि मूग डाळ घेतली आहे आणि ती आपण कुकरला शिजवून घेत आहोत. इथे गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि ते छान मळून घेत आहोत, अगदी पोळ्याच्या कणकेसारखं. इथे टोमॅटो आणि कांदा कट करून घेतला आहे. वरण शिजलं की त्यामध्ये हळद आणि हिंग घालून घ्यायचं आहे आणि ते छान हाटून घ्यायचं आहे. नंतर गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेलामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे आहेत. त्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत. त्यानंतर कढीपत्ता आणि कट केलेला कांदा घालणार आहोत. छान परतून घेतलं की त्यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो घातला की त्यामध्ये लगेचच मीठ घालायचं आहे, टोमॅटो लवकर मऊ पडावे यासाठी. आपला टोमॅटो पण छान शिजला की त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि घरगुती काळा मसाला घालायचा आहे. आणि त्यानंतर आपण शिजवलेलं वरण घालायचं आहे. गॅस लहान करायचा आहे आणि आधी मळून ठेवलेल्या कणकेच्या इथे आपण पोळ्या करून घेणार आहोत. इथे आपण पोळ्या करून घेताना त्यावरती तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या पोळ्या करून घेणार आहोत. ह्या थोड्याशा नॉर्मल पोळ्यापेक्षा जाडसरच ठेवतात. अशा सगळ्या पोळ्या लाटून आपण त्या परातीमध्ये ठेवणार आहोत. तोपर्यंत वरणाला उकळी फुटते. वरणाला उकळी फुटल्यानंतरच आपण त्यामध्ये पोळ्याचे काप करून घालणार आहोत, त्याशिवाय घालणार नाही. जर उकळी आधी फुटली नसेल तर आपण गॅस मोठा करून उकळी फुटू द्यायची आणि त्यानंतरच काप करायला चालू करायचे. असे सगळे काप त्यामध्ये घालून घ्यायचे आणि ते मिक्स करायचं आणि असं 5 ते 7 मिनिट शिजू द्यायचं लहान गॅसवरती. अधूनमधून ते हलवून घ्यायचं आणि शेवटी त्यावरती झाकण ठेवून गॅस बंद करून 5 ते 10 मिनिट दबू द्यायचं आणि शेवटी आपण सर्व करायचं त्यावरती तूप घालून. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.